मंडळी, गरजवंताला अक्कल नसते असं ऐकून माहीत असेल ना तुम्हाला, की गरजवंताला अक्कल नसते. आणि ही गोष्टही खरीच आहे हो, गरजवंताला अक्कल नसते. एखाद्याला पाणी प्यायचं असेल आणि पुढ्यात विहीर आहे, तर तो काय करेल? तुम्ही सांगा मला. तर तो काय करेल? कावळ्यासारखं एक एक दगड टाकून तर ते पाणी स्वतःपर्यंत वर घेणार नाही ना, कारण तेवढं अशक्य गोष्ट आहे. कावळ्यासाठी ठीक होतं, माणूस काय उडू शकतो, दगडं आणू शकतो, त्याला पळत जावं लागणार, दगडं आणावी लागणार, मग टाकणार, आणि ती विहीर भरेपर्यंत किती वेळ जाणार? बरोबर ना? म्हणून मी सांगते की तो त्या पाण्यात उडी घेणार, कारण त्याला पाण्याची प्रचंड तहान लागलेली आहे, त्याचा जीव कासावीस झालेला आहे, अशा वेळी तो उडीच घेणार. म्हणून मी म्हणते गरजवंताला अक्कल नसते. ज्याला कर्ज काढायचं आहे ना, तो कर्जाच्या त्या बाजारात जाणारच कर्ज काढायला, कारण त्याला तेही कळत नाही की बाबा कर्ज काढल्यावर त्याचे हप्तेही मला फेडायचे आहेत, किंवा कर्जाचा बोझा माझ्या डोक्यावर येणार आहे आणि तो आल्यानंतर मला कसाही करून तो फेडायचाच आहे, म्हणजे बर्डन घेऊन आयुष्यात जगायचं आहे. पण गरजवंताला अक्कल नसते. बरोबर ना मंडळी? लाईफ कोच अंजलीमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. मुळात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी कर्ज काढतो, किंवा आपल्याला वाटतं की आपल्याला कर्ज काढायचं आहे, बरोबर, तर त्याचा एक खास असा उपाय मी शेवटी देणार आहे. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे आणि तुमच्या त्या सर्व मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये पोचवा की जे कर्जामध्ये अगदी टेन्शनमध्ये असतात, कर्ज काढून त्याचं कर्ज फिटत नाही आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक पण करा आणि मला कॉमेंटमध्ये पण सांगा की तुम्ही किती कर्ज काढून बसलायत ते. तर सर्वात महत्त्वाचं की जेव्हा आपण कर्ज काढतो तर ते कर्ज मंगळवारी कधीच घेऊ नये. मंगळवारी न घेता बाकी ते तुम्ही कुठल्याही दिवशी घ्या, मुळात कर्जच काढू नये. कळलं? आता मला एक तुम्हाला मी उदाहरण देते की जर तुमच्याकडे 1000 रुपये तुमच्या खिशात असतील आणि तुम्ही मार्केटमध्ये गेलात, तर मार्केटमध्ये गेल्या काय होईल? मला सांगा, मार्केटमध्ये गेल्या काय होईल? तुमच्या खिशातनं कमीत कमी 500-600 तरी उडतील, कारण तुम्हाला काही काही गोष्टी घ्याव्याशा वाटतात म्हणून तुम्ही घ्याल. पण मला सांगा की तुम्ही ते 1000 रुपये खिशातच नाही नेले आणि तुम्ही मार्केट फिरून आला, तर काही जणांचा स्वभाव असल्यामुळे ते उधारी करतील, नंतर देतो म्हणून वस्तू घेऊन येतील. पण काही जण असतील की खिशात नाही आहे बाबा, मी काही घेणार नाही, असं म्हणणारे काही जण असतील. पैसे वाचतात, खिसा भरलेला नसल्यामुळे तसाच्या तसा घरात तो पैसा 1000 रुपये जे काही असतील तसेच राहतात. आणि जे उधारी करून येतात त्यांना ती सवय असते, त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळी कर्ज करून अगदी डोक्यावर बर्डन घेऊन बसलेले असतात. ते घेत नाहीत, त्यांच्या घरच्यांना ते देतात. तर मंडळी, ह्या ज्या गोष्टी तुम्ही करता ना प्रत्येक वेळी, त्या कुठेतरी आटोक्यात आणल्या पाहिजेत. कळलं? ठीक आहे, आपण बिझनेससाठी कर्ज काढतो वगैरे, पण जे प्रॉपर आहेत की कर्ज व्यवस्थित फेडणारे आहेत, तर त्यांनी ते सगळं व्यवस्थित करावं. काही जण तर क्रेडिट कार्डवर पण पूर्ण महिना चालवतात, पण दुसऱ्या महिन्याला पूर्ण क्रेडिट कार्ड व्यवस्थित मेंटेन ठेवतात. अशीही लोकं आहेत. म्हणजे माझाच मोठा मुलगा आहे की जो हे सगळं करतो, पण त्याला ते जमतं. ज्याला जमतं त्यानेच क्रेडिट कार्डचा वापर करावा, हे मी अगदी आवर्जून सांगते. ज्याला क्रेडिट कार्ड वापरायला जमत नाही ना, त्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये, त्याच्या गावीही जाऊ नये. आता बँकेतनं जेव्हा आपण कर्ज काढतो तोपर्यंत ठीक आहे, तुम्हाला बँकेकडनं हप्ता 1 महिन्याचा टाईम असतो, तुम्ही ते भरू शकता. आणि बँकेचं तर तुम्हाला माहितीच आहे, 1 वर्ष तर ती पूर्ण व्याजच घेते आणि त्यानंतर तुमची मुद्दल चालू होते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं कर्ज घेता आणि ते पण भलेलठ्ठ व्याजावर घेता ना, तेव्हा मजा येते ना प्रत्येकाला. तेव्हा जो असा व्यक्तीकडनं कर्ज घेतो आणि त्याला गलेलठ्ठ असं व्याज भरायला लागतं आणि तिथे फक्त व्याजच जात असतं, प्रिन्सिपल जात नसतं, त्याच्यामुळे काय होतं, मुद्दल तशीच राहते आणि व्याज भरून जेवढी रक्कम उधारीवर घेतलेली आहे ना, त्याच्यापेक्षा डबल रक्कम आपण व्याजामध्ये देऊन बसलेलो असतो. आज माझा हात खासतोय, मला वाटतं आज पैसा येणार आहे कुठून तरी. कळलं? तर मला इतकंच सांगायचं आहे की जेव्हा आपण कर्ज काढतो, मला अगदी मान्य आहे की खूप असा विचित्र वेळ असतो ना, तेव्हा आपण कर्ज काढतो आणि काढावं लागतं. या सगळ्यातनं जो जातो त्याला माहीत असतं. मीही गेली आहे, मलाही माहिती आहे. काळ असा होता की मला तेही करावं लागत होतं, पण आता स्वामींच्या कृपेने असं काहीही नाही आहे. त्यातून मी तरले. माझा या सगळ्या गोष्टींवर अतिशय विश्वास आहे, स्वामींच्या पायाशी विश्वास आहे, माझ्या एंजल्सवर विश्वास आहे, म्हणून मी त्यातून तरले.
पण मंडळी, जेव्हा तुम्ही कर्ज घेता, मंगळवारी घेऊ नका कर्ज. कुठल्याही वारी घ्या, गुरुवार मंगळवार घेऊ नका, ठीक आहे. जेव्हा कर्ज घेता त्यातले 10 रुपये तरी त्या व्यक्तीला परत करा तिथल्या तिथे, म्हणजे तुमचे कर्ज परत करण्याचे मार्ग मोकळे होतील. तुमचं कर्ज जे तुम्ही देणार आहात ते स्टक होणार नाही. मंगळवारी जर कर्ज घेतलं ना तर ते तुम्ही कधीच फेडू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. तेव्हा जर तुम्हाला वाटत असेल की आपलं कर्ज फिटावं तर कर्ज घेतल्या घेतल्या त्याला त्यातले काही पैसे परत द्या आणि मंगळवारी घेऊ नका. दुसरं, तुम्ही मंगळवारी नख कापा. तुम्हाला कुठून ना कुठून पैसा येईल. कुठून ना कुठून पैसा येणं अगदी म्हणजे ठरलेलं आहे. तुम्ही मंगळवारी फक्त नख कापा आणि तुम्ही अनुभव घ्या. गणपतीचं ऋणमोचन एक स्तोत्र येतं, ते वाचा. संकल्प करा आणि ते वाचा. दुसरा उपाय स्वामींचं. तुम्हाला स्वामींचं अष्टक माहीत असेल. स्वामींचं जे अष्टक आहे, ज्यांना माहीत नाही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. स्वामींचं अष्टक 11 वेळा म्हणा, त्याचं अनुष्ठान करा. काहीही लागत नाही ते म्हणायला. तुमच्याकडे अष्टक हवे, एक आसन घ्यायचं, एक उदबत्ती लावायची, पुढ्यात पाण्याचा ग्लास घ्यायचा, अष्टक झाल्यानंतर 11 वेळा ते पाणी प्यायचं, इतकंच करायचं असतं. पण ते करताना आज तुम्ही जेव्हा अनुष्ठानाला बसताना तेव्हा संकल्प घ्या की स्वामी, माझं कर्ज पूर्णपणे फिटलं पाहिजे. माझी मेहनत करायची तयारी आहे, पण त्याला यश आलं पाहिजे. त्यासाठी मी आज हे अनुष्ठान करत आहे आणि मला या कर्जातनं मोकळं व्हायचं आहे. तुमच्या कृपा आशीर्वादाने मी होणारच आहे, असं म्हणून आपण संकल्प घेऊन आपण अष्टक चालू करायचं. आता मी इथे जे जे सांगणार आहे ते सगळेच उपाय नाही करायचेत मंडळी. त्यातला एकच उपाय तुम्हाला करायचा आहे. कारण प्रत्येक देवाला साकडं घालत नाही बसायचं. आपल्या एका ठिकाणी श्रद्धा ठेवा आणि एकाच देवाला साकडं घाला, कळलं. आणखीन तिसरं, कनकधारा स्तोत्र हे वाचा. रोज घरी वाचा. रोज वाचून कापूर आरती करायची देवीची. कापूर आरती म्हणजे तांदळावर एक कापूर ठेवायचा आणि देवीला ओवाळायचा. त्यासाठी मोठमोठ्या आरत्या नाही म्हणायच्या तुम्हाला, फक्त देवीची पूजा करायची. चौथं, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. जोपर्यंत आपलं कर्ज फिटत नाही तोपर्यंत आपण हे करायचं आहे, हे लक्षात ठेवा. मला उगाच कॉमेंटमध्ये हे विचारत नका बसू किती दिवस करायचं, मग ते पाणी पुढ्यात ठेवले त्याचं काय करायचं. साधे सोपं असतं. तुम्ही व्हिडिओ नीट पाहत नाही याचा अर्थ. कारण मी व्हिडिओत नेहमी सांगते की पाणी प्यायचं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या उपासनेला बसता, पुढ्यात पाणी ठेवता, ते पाणी प्यायचं असतं. दिव्याची गरज नसते, एक उदबत्ती पुढ्यामध्ये लावायची असते, पण आसन महत्त्वाचं असतं, ते मात्र घ्यायचं असतं. सगळ्याच उपासनांना संकल्प घेणं गरजेचं नसतं. संकल्प तिथेच घ्यावा जिथे तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे, देवाकडून तुमची काहीतरी इच्छा आहे, तिथे फक्त संकल्प घ्या. आणि संकल्प घेतल्यानंतर जी वेळ, त्या वेळेलाच बसायचं, सातत्य ठेवायचं. रोज वाचन झालं पाहिजे, त्यामध्ये अडथळा किंवा खंड पडता कामा नाही आहे. या इतक्या बेसिक गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने लक्षात ठेवा. तर कर्ज घेताना या काही गोष्टींना जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल की तुमची कर्ज कशी फेडायची तुम्हाला ते. आणि मुळात कर्ज घेऊच नाही, पण अगदीच गरज आहे तर कर्ज घेताना या काही गोष्टी तेवढ्या सांभाळा. मंगळवार अजिबात कर्ज घेऊ नका, तुम्ही कर्ज फेडू शकणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वाटते तुमच्याकडे पैसा यावा आणि तुम्हाला उपासना करायला वेळ नाही आहे, अजिबात वेळ नाही आहे, तर अशा लोकांनी असा पायराईडचा क्रिस्टल मिळतो. हा खूप सुंदर आहे. मी याच्या प्रेमात आहे अगदी. म्हणजे हा जो क्रिस्टल आहे ना, हा मुळातच ना इतका सुंदर असा क्रिस्टल आहे. पहा तुम्ही, असा चमचम चमचम करत असतो, असं चमकतच असतो तो पूर्ण वेळ. आणि मला फार आवडतो. हा खूप नॅचरल क्रिस्टल आहे. तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवावा. पायराईडचा क्रिस्टल जो आपल्या तिजोरीमध्ये, त्याचं क्लस्टर आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं. पण नुसतं ठेवून पण होत नाही, त्याची पण प्रोसेस आहे की ते कसं ठेवायचं. ज्यांना याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल क्रिस्टलबद्दल, त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा, मी त्यांना त्याची व्यवस्थित माहिती देईन. बरं, त्याच्यानंतर आपण दिवाळीला जे काही कुबेर पोटली वगैरे पूजतच असतो ना, बरोबर. काही बरेच जणांनी तर माझ्याकडनंच कुबेर पोटल्या वगैरे घेतलेले आहे, गोदक घेतलेला आहे धनाची वृद्धी होण्यासाठी, आणि त्यांची वृद्धी झालेली आहे, धनाची कर्जही फिटलेली आहेत. तर अशी जी लोकं आहेत ना, त्यांनी जे दिवाळीला पूजून आपण गाठोडं बांधून ठेवतो घरामध्ये, असं असतं बघा ते, हे अशा पद्धतीचं असतं. तर त्यांनी ते उघडायचं आहे
जेव्हा जेव्हा पौर्णिमा येते त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून त्याच्यावर विष्णू सहस्त्रनाम अगदी म्हणायचं आहे, याच्यावर म्हणायचं आहे. कमळगट्ट्याच्या माळाने जी माळ असते कमळगट्ट्याची त्यांनी आपल्याला लक्ष्मीचा कुठलाही जप करायचा आहे. नुसतं श्रीम श्रीम केलं त्या कमळगट्ट्याच्या मालेने तरी चालणार आहे. तर जेव्हा हे सगळं तुम्ही करता तेव्हा मंडळी तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू तुम्हाला मार्ग मिळायला लागलेले आहेत आणि तुमचा कर्जाचा लोड कमी कमी व्हायला लागलेला आहे. तर कर्ज, जसं मी म्हटलं कर्ज काढणं चुकीचंच आहे, पण कर्ज जसं फेडायचे मार्ग आहेत तसे घ्यायचे अनेक मार्ग आहेत. कळलं? तर ते अनेक मार्ग आपल्यासाठी नको आहेत. आपण ओपन पण करू नये. देवाच्या कृपेने कधी ती वेळही येऊ नये. आहे ते कर्ज कसं फिटेल याच्याकडेच आपलं लक्ष असावं आणि आपण तेच फेडण्यामध्ये जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा. कारण आपल्या घरामध्ये आपण मीठ भाकरी खाऊन राहू शकतो, पण कर्ज असेल आणि कोणी दारात ते पैसे मागायला आलं तर आपल्याला खपतही नाही आपण आणि ते आवडतही नाही. कुठेतरी आपल्या मनाला ते लागतं. आपल्या मुलाबाळांसमोर आपला अपमान होतो. तर मंडळी शक्य असेल तरच ह्या सगळ्या फंदात पडा, अदरवाईज या सगळ्या फंदांमध्ये पडूच नका असंच मी सांगेन. तर तोपर्यंत खूप विचार करूनच कुठलीही गोष्ट करा. कर्ज काढताना बँक देते आहे, बँकेतनं काढू मग काहीतरी हे करू असं करू नका. बँक तर देतीच आहे हो, वसूल पण बँक व्यवस्थितच करते. मग ते वसुलीच्या टायमाला आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे अजिबात या फंदात पहिले तर पडू नका. आपल्याकडे जे काय असेल भले ते विकून आपली कामं चालवा, पण कर्ज वगैरे या भानगडींमध्ये पडू नका. मी इतकंच सांगू इच्छिते. मंडळी व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि लवकरच पुन्हा छान असा विषय घेऊन येईल. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.